हॅलो, आवाज येतो का सर्वांना? हो सर, येतोय आवाज. ठीक आहे. हा, बोर्ड दिसतोय का सर्वांना? हा, बोर्ड दिसतोय सर्वांना? हो सर. हो सर. ओके, धन्यवाद. तर बघा, सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप चांगले शिक्षक व्हा, मोठ्यात मोठा पुरस्कार मिळवा, त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडून स्पेशली पुरस्कार मिळवा. सरकारकडून कुणीही मिळवतंय, पण खऱ्या अर्थानं ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थी तुम्हाला फोन करतील शिक्षक दिनाला, त्यावेळेस तुम्हाला मोठ्यात मोठा पुरस्कार मिळालाय असं म्हणायला काही हरकत नाही. लक्षात घ्या, शिक्षक दिना दिवशी जेवढे फोन्स तुम्हाला येतील तेवढ्यावरून तुमच्या शिक्षकी पेशाची खरी पारख होत असते. तर अशा पद्धतीने एक चांगला शिक्षक व्हा आणि देश निर्मितीचं कार्य करा, कारण शिक्षकाला हे देश निर्मितीचंच कार्य करायचं असतं. तर ठीक आहे, बाकी काय तत्वज्ञान सांगायची म्हणजे काय आवश्यकता नाही, आपल्या सर्वांना ते माहिती आहे काय आहे. ठीक आहे, तर नेहमीप्रमाणे आज आपण काय करणार आहे, इंग्लिश मधला 1 मार्क घेणार आहे. इंग्लिश मधला 1 मार्क सोपा आहे, लक्ष द्या. तुम्ही याच्या अगोदर अशी एक्झाम्पल सोडवली असतील, तुमची कदाचित बरोबरही आली असतील. जर आली नसतील तर आता मात्र बरोबर येणार आहे. लक्षात घ्या. कंडिशनल्स, दिसतोय सर्वांना बोर्ड? दिसतोय का? हा, कंडिशनल्स. कंडिशन सर्वांना माहिती आहे. कंडिशन म्हणजे काय असतं? अटी. हा, अटदर्शक वाक्य म्हणूया. अट आहे, हा असं केलेलं आहे. अटी, कंडिशनल्स. तर अतिशय महत्वाचा असा हा चॅप्टर असतो. याच्यामध्ये आपणास एक 4 प्रकारच्या कंडिशन्स असतात. तर या 4ही प्रकारावरती किंवा या 4ही पैकी कुठल्या तरी एकावरती प्रश्न हा हमखास असतोच. तुम्हाला जर अनलेस इफ किंवा इफ नॉट येत असेल तर हे मात्र त्याच्यापेक्षा सोपं आहे. बघूया आपण आता. बघा, जनरली आपण काय करत असतो, इफचं वाक्य फॉर एक्झाम्पल. आता सर्वांनी हे जे काय मी देतोय ना ते प्रत्यक्ष लिहूनच घ्यायचं आहे. काय करायचं आहे, तुमच्या नोटबुक मध्ये लिहूनच घ्यायचं आहे. लक्षात घ्या, कारण लिहून घेतल्यानंतर खरी प्रॅक्टिस होणार आहे. बघा, एक वाक्य मी देतो तुम्हाला. इफ यू हिट वॉटर, काय होईल? इट बॉइल्स. ठीक आहे. आता दिलेल्या वाक्यामध्ये तुम्हाला इथं काय आहे, इफ आहे. इफ प्लस हिट म्हणजे काय आहे, सिंपल प्रेझेंट आहे. सिंपल प्रेझेंट आहे. दिसतंय का? या क्लॉजला आपण काय म्हणतो, इफ क्लॉज म्हणतो. त्या क्लॉजला काय म्हणतो आपण, इफ क्लॉज म्हणतो. आणि जो दुसरा क्लॉज असतो त्याला आपण मेन क्लॉज म्हणतो. मेन क्लॉज. आता इफ क्लॉजलाच आपण कधी कधी अनलेसचा पण क्लॉज म्हणतो, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की अनलेस म्हणजेच काय असतं, इफ नॉट असतं. अनलेस म्हणजेच काय असतं,
इफ नॉट असतं, अनलेस इज इक्वल टू इफ नॉट, लक्षात ठेवा. अनलेस इज इक्वल टू इफ नॉट, दोन्हीचा अर्थ तेच आहे. अनलेस आणि इफ नॉट एकच आहे. हा, अनलेस आणि इफ नॉट काय आहे, एकच आहे. हा, तर आपण आता लक्षात काय घ्यायचं आहे की अनलेस इफ दिसतंय का सर्वांना व्यवस्थित? हॅलो हॅलो, व्यवस्थित. हो सर दिसतंय. बघा, तर तेच मी पुन्हा लिहिणार आहे, वेगळं काय लिहिणार नाही. अनलेस किंवा इफ नॉट आणि अनलेस याचा एक क्लॉज असतो आपल्याकडे आणि मेन क्लॉज एक असतो. मेन क्लॉज असतो. तर आता बघा, ठीक आहे, असा एक रकाना करून घ्या. घेतला सर्वांनी? रकाना करून घेतलेला आहे असा. या बाजूला अनलेस इफ नॉट लिहायचं, या बाजूला मेन क्लॉज लिहायचं. लिहिलंय सर्वांनी? आवाज येतोय का माझा? हो सर, लिहिलं. लिहिलंय सर, लिहिलं. हा, तर अनलेस आणि मेन क्लॉज ऍडिशनल शिकताना आपल्याला काय करायचं असतं, एका क्लॉज मध्ये अनलेस किंवा इफ यानं सुरुवात झालेला असतो आणि दुसरा क्लॉज अर्थातच मेन क्लॉज असतो. आपल्या सर्वांना माहिती आहे इफ किंवा अनलेस हे काय आहेत, आपले कंजंक्शन्स आहेत आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. म्हणजेच अर्थातच जो दुसरा आहे तो काय असणार आहे, मेन क्लॉज असणार आहे. तर आता बघा, इथे एक मी वाक्य लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? वाक्य लिहिलं आहे. इकडे दिसतंय सर्वांना इथपर्यंत? दिसतंय हे? हो सर. हा, हो सर. हा, असे 1 2 3 कॉलम करून घ्या. तर बघा, नंबर 1 म्हणूया. एक वाक्य मी इथं लिहिलंय, एक वाक्य लिहिलंय. वाक्य असं आहे, इफ यू हीट वॉटर इट बॉइल्स. जर तुम्ही पाणी गरम केलं काय होईल? उकळेल. बरोबर. तर आता अनलेस आणि इफ मध्ये टेन्स कोणता आहे किंवा इफ क्लॉज मध्ये टेन्स कोणता आहे? सिंपल प्रेझेंट आहे. दिसते सर्वांना? आता मेन क्लॉज आपला इथं आहे, याच्यातला क्लॉज कोणता आहे, टेन्स कोणता आहे? इथं पण काय आहे? सिंपल प्रेझेंट. समजते सर्वांना? इफ यू हीट वॉटर इट बॉइल्स याच्यामध्ये 2 क्लॉज आहेत. एक आहे इफ क्लॉज आणि दुसरा आहे मेन क्लॉज, म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज. इफ क्लॉज म्हणजेच काय असतो? सबऑर्डिनेट क्लॉज असतो. हा आहे सबऑर्डिनेट क्लॉज आणि हा आहे मेन क्लॉज. आता सबऑर्डिनेट क्लॉज काय आहे तर आपण पाहिलेलं आहे, सबऑर्डिनेट कंजंक्शन्स. इफ, अनलेस हे काय आहेत? सबऑर्डिनेट कंजंक्शन्स आहेत. म्हणून आपण काय करतो, इफ न जे क्लॉज सुरू होतो त्याला आपण सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. मी डायरेक्ट इथं इफ किंवा अनलेस लिहिलंय आपल्या माहितीसाठी. आता इथं मेन क्लॉज सिंपल प्रेझेंट मध्ये, इथं पण सिंपल प्रेझेंट आहे, इथं पण सिंपल प्रेझेंट आहे. आता लक्षात घ्या, याच्यात काय सांगितलंय? इफ यू हीट वॉटर इट बॉइल्स. तर हे काय आहे? एक सायंटिफिक ट्रूथ आहे की नाही? काय आहे? सायंटिफिक ट्रूथ आहे. सायंटिफिक ट्रूथ आहे किंवा जनरल ट्रूथ आहे. हे दिसतंय का सर्वांना? सायंटिफिक किंवा जनरल ट्रूथ आहे हे. हा, दिसतंय सर्वांना? दिसतंय का? हॅलो. हो सर, दिसतंय सर. हा, ठीक आहे. तर बघा, सिंपल प्रेझेंट पण सिंपल प्रेझेंट आहे मेन मध्ये, सर्वांना समजतंय. आणि या वाक्यामध्ये जी काय सांगितलेली आहे अट आहे ती कसली आहे, किंवा एक जनरल स्टेटमेंट दिलेलं आहे. म्हणजे काय आहे ते? सायंटिफिक किंवा जनरल ट्रूथ आहे. सायंटिफिक किंवा जनरल ट्रूथ आहे, एक सर्वसामान्य विधान आहे किंवा वैज्ञानिक सत्य आहे. काय आहे? इफ यू हीट वॉटर इट बॉइल्स.
पाणी तापवलं तर काय होईल, ते बॉईल होईल. म्हणजे इफ क्लॉज मध्ये काय आहे, सिंपल प्रेझेंट हिट, त्याला याच्याकडे लक्ष द्या. मेन क्लॉज मध्ये काय आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स पहा दोन्हीकडचा. ज्या वेळेस असं येईल तुम्हाला, इफ क्लॉज मध्ये पण सिंपल प्रेझेंट येईल, मेन क्लॉज मध्ये पण सिंपल प्रेझेंट येईल, आणि ते वाक्य सायंटिफिक किंवा जनरल ट्रूथ असेल तर याला आपण काय म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण. आता मी इथे एक वाक्य हे वाढवतो, याला आपण म्हणतो झिरो कंडिशनल. याला काय म्हणतो आपण, झिरो कंडिशनल. दिसतंय हे सर्वांना? हो सर दिसते. हा, आता पुन्हा एकदा हा, तर झिरो कंडिशनल. एक मिनिट. हा, तर झिरो कंडिशनल मध्ये अनलेस किंवा इफ नॉट क्लॉज मध्ये, म्हणजेच आपल्या सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये सिंपल प्रेझेंट असणार आहे, मेन क्लॉज मध्ये काय असणार आहे, सिंपल प्रेझेंटच असणार आहे. त्याचा सरळ सरळ अर्थ काय असणार आहे, जनरल किंवा सायंटिफिक ट्रूथ. जर अशा प्रकारचं वाक्य असेल तर त्याला आपण काय म्हणतो, काय म्हणतो त्याला, झिरो कंडिशनल. त्याला काय म्हणतो आपण, झिरो कंडिशनल. आता कंडिशनल्स मध्ये प्रकार आहेत. नंबर 1 आहे झिरो कंडिशनल. झिरो कंडिशनल कधी असतं, जर वाक्यामध्ये सायंटिफिक किंवा जनरल ट्रूथ असेल तर ते काय असतं, झिरो कंडिशनल असतं. आणि त्याची रचना मात्र कशी असते, इफ क्लॉज मध्ये सिंपल प्रेझेंट आणि मेन क्लॉज मध्ये सुद्धा सिंपल प्रेझेंट. समजलंय सर्वांना काय केलंय मी इथं? हॅलो, हा सर. काय पुसू का हे वरचं? हो. लक्ष द्या जरा, थोडस इचकट आहे, परंतु तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं ना तर काय फारसा अवघड नाहीये. हा, आता बाकीच्यांनी म्यूट करा. तर वाक्य नंबर 2. आता एक वाक्य घेतलं होतं, तिथे तुम्हाला वाक्य ठीक आहे. आता एक जे वाक्य दिलं होतं ते तुम्हाला वाक्य ह्याच्यात लिहावं लागेल कुठंतरी. इथं लिहिताय का? हा हा, त्याच्यात लिहूया. दिसतंय की? हा, इफ यू हीट वॉटर इट बॉइल्स. इथं कॉमा आहे, दिसतंय सर्वांना? आता मी हे मधलं खोललेलं आहे. तर सिंपल प्रेझेंट आहे, इट बॉइल्स. आता बघा, त्याच्यानंतर एक दुसरं वाक्य पाहूया. इफ इट स्नोज. इफ इट स्नोज. आता बघा याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी, इफ क्लॉज मध्ये. हॅलो, इफ इट स्नोज, इफ इट स्नोज इट विल किंवा इट विल फील अस कूल. फील 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 म्हणा, फेल नाही, फील. इट विल मेक अस कूल. जर पाऊस पडला तर काय होईल, इट विल फील अस कूल. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, सरळ सरळ पहिल्या वाक्यामध्ये एक रेष वडा. हा, तर याच्यामध्ये कोणता काळ आहे म्हणा, इफ क्लॉज मध्ये कोणता काळ आहे सांगा. इफ क्लॉज मध्ये कोणता काळ आहे? प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट. हा, तर सिंपल प्रेझेंट म्हणू आपण. सिंपल आहे म्हणून सिंपल प्रेझेंट आहे. आणि ह्या मेन क्लॉज मध्ये कोणता आहे सांगा? फ्युचर ना सर?
फ्युचर सिम्पल हा. फ्युचर. सिम्पल फ्युचर हा राईट, म्हणजेच काय आहे, सिंपल फ्युचर आहे. बघा आता सिंपल फ्युचर आहे, इथं कोणतं आहे, सिंपल प्रेझेंट आहे. तर झिरो कंडिशनल नंतर आपल्याला काय होतं, फर्स्ट कंडिशनलचं आता आपण हे पाहतोय. फर्स्ट कंडिशनल, त्याच्यामध्ये काय असणार, फर्स्ट कंडिशनल मध्ये तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे, झिरो कंडिशनल मध्ये अनलेस इफ क्लॉज मध्ये काय असणार, सिंपल प्रेझेंट असणार आणि मेन क्लॉज मध्ये सुद्धा सिंपल प्रेझेंट असणार. हा आपला स्टडीचा भाग आहे आणि या सर्वांनाच काय असणार, हे जनरली एक सायंटिफिक ट्रूथ असेल किंवा जनरल ट्रूथ असेल, त्याला आपण काय म्हणणार, झिरो कंडिशनल. आता फर्स्ट कंडिशनल मध्ये इफ क्लॉज मध्ये कोणता काळ असणार आहे, कोणता आहे, सिम्पल अँड फ्युचर. सिम्पल प्रेझेंट. फक्त सिम्पल प्रेझेंट मेन क्लॉज मध्ये सिम्पल फ्युचर सिम्पल फ्युचर. फ्युचर. हा, तर यालाच आपण काय म्हणतो, आता हे जे आपण लिहिलेलं आहे हे म्हणजेच काय आहे, प्रोबॅबल आहे किंवा पॉसिबल आहे. काय आहे, प्रोबॅबल किंवा पॉसिबल कंडिशन आहे. कंडिशन प्रोबॅबल किंवा पॉसिबल कंडिशन आहे, म्हणजे कशी आहे, म्हणजे संभवनीय आहे. ही जी कंडिशन आहे ती कशी आहे, संभवनीय आहे. जसं आपण आता इथं लिहिलं, आता मी पुन्हा इथं तुम्हाला लिहून दाखवतो, तेच लिहिणार आहे मी, काय वेगळं लिहिणार नाही. इफ इट स्नोज, कॉमा देणार मी इथं, इट विल किंवा इट विल फील अस कूल. म्हणजे आता याच्यामध्ये काय आहे, आपल्याला लक्षात घ्यायचं की याच्यात काय आहे, पॉसिबल कंडिशन दिलेली आहे, संभवनीय. जर पाऊस पडला तर काय होईल, इफ इट स्नोज किंवा बर्फ पडला तर काय होईल, इट विल फील अस कूल. म्हणजे काय आहे, पहिल्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट आहे अनलेस इफच्या पहिल्या क्लॉज मध्ये, आणि दुसऱ्या मेन क्लॉज मध्ये काय असणार आहे, सिंपल फ्युचर असणार आहे. आता कधी कधी या फ्युचरच्या विलच्या ठिकाणी त्या काय येऊ शकतं, मे येऊ शकतं, कॅन येऊ शकतं, शाल येऊ शकतं. समजतंय, त्या विलच्या ठिकाणी काय येऊ शकतं, मे, कॅन, शाल हे येऊ शकतं त्या विलच्या ठिकाणी, म्हणजे इथलं तरी सुद्धा ते काय असेल, सिंपल फ्युचर असेल. आता बघा, त्याच्यानंतर हे झालं फर्स्ट कंडिशनल. आता सेकंड कंडिशनल पाहूया आपण. हा, सेकंड कंडिशनल. आता सेकंड कंडिशनल मध्ये काय असणार आहे, एक वर वाक्य लिहितो, त्यातूनच आपण घेऊया. हे लिहिलंय का सर्वांनी, हे वाक्य लिहून घ्या. हा, आता आपल्याला सेकंड कंडिशनल पाहायचंय, तर याच्यामध्ये काय असणार, इफ आय ओन द लॉटरी, इफ आय ओन द लॉटरी, इफ आय ओन द लॉटरी काय होईल, आय वुड गो ऑन ट्रिप, आय वुड गो ऑन ट्रिप. आता बघा आपलं जे, हा, तर इफ क्लॉज मध्ये कोणता काळ आहे मला सांगा आता, सिम्पल पास्ट. हा, इथं लिहून घ्यायचं, सिंपल पास्ट. आणि वाक्य काय आहे, इफ आय ओन द लॉटरी, इफ आय ओन द लॉटरी, कॉमा आहे, आणि पुढचा काय आहे, पुढं फ्युचर टेन्स, सिम्पल फ्युचर. काय आहे, हा, म्हणजे काय आहे, वुड, काय आहे पुढं, वुड. त्याच्यानंतर वर्ब फर्स्ट, दिसतंय का,
वुड नंतर वर्ब फर्स्ट आहे. इथं वुड नंतर वर्ब काय आहे? फर्स्ट आहे. आता इफ आय ओन द लॉटरी म्हणजे काय म्हणत आहे ते? इफ आय ओन द लॉटरी, जर मी लॉटरी किंवा मला लॉटरी लागली असते, जे आता लागलेली आहे का? लागलेली आहे का? नाही. नाही. म्हणजे हे काय आहे? प्रोबेबलचं काय होणार इथं? इम्प्रोबेबल. इम्प्रोबेबल किंवा इम्पॉसिबल कंडिशन आहे. इम्पॉसिबल कंडिशन आहे. आणि त्याच्या पुढचं आहे तसं तुम्ही लिहून घ्यायचं आहे. आय वुड गो ऑन ट्रिप. त्यालाच आपण काय म्हणतो? सेकंड कंडिशनल म्हणतो. आता आपला शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे थर्ड कंडिशनल. बघा आता थर्ड कंडिशनल थर्ड कंडिशनल याच्यामध्ये मात्र काय असणार आहे? आता एक एक्झाम्पल घेऊया थर्ड कंडिशनलचं. नंबर 4. बघा आता, फॉर एक्झाम्पल, इफ आय हॅड आस्क्ड हिम. आता याच्यात बघा सुरुवातीलाच काय इफ क्लॉज मध्ये सरळ सरळ कोणता आलेला आहे टेन्स? इफ आय आस्क्ड हिम. हा, सिंपल पास्ट. हा, वुड हॅव हेल्प्ड मी. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे? एक वाक्य आहे. आता या वाक्यामध्ये पहिल्या इफ क्लॉज मध्ये कोणता काळ आलेला आहे मला सांगा? इफ क्लॉज प्रेझेंट मध्ये परफेक्ट. पास्ट परफेक्ट. सिंपल पास्ट. पास्ट परफेक्ट. हा, कोणता आलेला आहे? पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट आलेला आहे. काय सांगितलंय? इफ आय हॅड विन. इफ आय हॅड नाही, इफ आय हॅड आस्क्ड आहे. इफ आय हॅड आस्क्ड हिम. ठीक आहे. इथं आपल्याला काय कॉमा आहे एक आणि ही वुड हॅव हेल्प्ड मी. ही वुड हॅव हेल्प्ड. ही वुड हॅव हेल्प्ड मी. हा, आता या वाक्यामध्ये काय आलेलं आहे? वुड प्लस काय आलेलं आहे इथं? वुड प्लस वर्ब. हा, वुड प्लस हॅव आलेला आहे आणि प्लस वर्ब पीपी आलेला आहे. हा, आता इथं कसं होतं? इम्पॉसिबल होतं त्याच्यासाठी आता, कारण त्याने ते जिंकलेलं नव्हतं. आता इथं मात्र कसं आहे? याच्यात बघा पास्ट परफेक्ट आलेला आहे. इफ आय हॅड आस्क्ड मध्ये काय असतो? पास्ट परफेक्ट आपल्याला माहित आहे. आणि इकडची कन्स्ट्रक्शन कसं आहे? वुड हॅव हेल्प्ड म्हणजेच काय आहे? वुड प्लस हॅव प्लस वर्ब पीपी. हे प्लस आहे. हा, म्हणजेच काय आहे याचा अर्थ बघा. इफ आय हॅड आस्क्ड हिम, मी जर त्याला विचारले असते तर त्यानं काय केलं असतं? ही वुड हॅव हेल्प्ड मी. जर त्यानं मला मदत केली असती. म्हणजे त्यानं विचारलेलं आहे का? विचारलेलं आहे का? नाही. म्हणजे कसं आहे? इम्पॉसिबल. इम्पॉसिबल आहे. इम्प्रोबेबल, इम्पॉसिबल. आता म्हणजे थोडक्यात काय आहे? या चारी मध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? लक्षात काय ठेवायचं आहे? तर काळ लक्षात ठेवायचं आहे. सुरुवातीला काय लक्षात ठेवायचं? काळ लक्षात ठेवायचं. बघा आता याच्यात कुठला काळ आलेला आहे हे जरा तुमच्या लक्षात येणार नाही असं, म्हणून हे काढून टाकतो आता मी. हा, तर टाइप्स मध्ये बघा 0 कंडिशनल आहे, फर्स्ट कंडिशनल आहे, सेकंड कंडिशनल आहे आणि थर्ड कंडिशनल आहे. म्हणजे टोटल टाइप किती झाले? 4 प्रकारचे कंडिशनल्स आहेत. आपण काय केलं? प्रत्येक वाक्य इथं लिहिलं. इथं लिहिल्यानंतर त्या वाक्यातील जे 2 क्लॉज आहेत, एक म्हणजे इफ क्लॉज आणि दुसरा म्हणजे मेन क्लॉज.
तर इफ क्लॉज मध्ये कोणता टेन्स आहे आणि मेन क्लॉज मध्ये कोणता टेन्स आहे आणि त्या टेन्स मध्ये पुन्हा जे काय आपलं वर्ड्स आहेत ते कोणते आहेत ते इथं लिहिलेलं आहे. म्हणजे आता तुमच्या एक लक्षात आलं असेल की समजा प्रेझेंट इफ क्लॉज मध्ये पण प्रेझेंट टेन्स आणि मेन क्लॉज मध्ये पण प्रेझेंट टेन्स असेल तर ते कोणतं कंडिशन असतं, कंडिशनल असतं. कोणतं Zero. कंडिशनल असणार जर Zero. झिरो कंडिशनल. बघा अनलेस आणि इफ नॉट या क्लॉज मध्ये जर सिंपल प्रेझेंट असेल आणि मेन क्लॉज मध्ये जर सिंपल फ्युचर असेल तर ती कंडिशन कोणतं असणार, First. कंडिशन. फर्स्ट. त्याच्यानंतर अनलेस इफ क्लॉज मध्ये सिंपल पास्ट असेल आणि इकडं वुड त्याचबरोबर कुड, तिथं लक्षात ठेवा वुड नंतर काय येऊ शकतं, कुड पण असतं, लक्षात ठेवा. वुड कुड शुड, जसं इथं आपण लिहिलंय विल मे कॅन शॅल, तसं इथं काय होणार वुड कुड शुड हे येणार. हा तर ज्यावेळेस वुड कुड शुड असेल त्यावेळेस ते कोणतं असतं कंडिशनल, Second conditional. सेकंड कंडिशनल. आणि ज्यावेळेस इथं पास्ट परफेक्ट असेल आणि इकडं वुड प्लस हॅव प्लस वर्ब पीपी असेल त्यावेळेस ते कंडिशनल कोणतं असतं, थर्ड कंडिशन. थर्ड कंडिशनल. हा तर हेच आपल्याला जर व्यवस्थित समजलं तर आपल्याला 1 मार्क 100% पडत आहे, लक्षात घ्या. लिहून घेतलंय का हे सर्वांनी? हो सर. हा हो हा सर. ठीक आहे. आता बघा ठीक आहे. एक मिनिट. आता इकडे बघा थोडं आपण रिव्हिजन मध्ये बघूया की झिरो, हे झिरो दिसतंय का, ते ब्लू दे बरं. हा हे झिरो सर्वांना दिसत आहे. हो सर. हो सर. तर झिरो, आता ज्यावेळेस झिरो कंडिशनल असेल त्यावेळेस आपण एकच लक्षात ठेवायचं, हे दोन तर सर्वांच्या लक्षात आहे, इफ क्लॉज आणि मेन क्लॉज माहिती आहे सर्वांना. आता इथं काय असणार, सिंपल प्रेझेंट असणार, इथं पण सिंपल प्रेझेंट असणार, तर आपण काय म्हणणार ते झिरो कंडिशनल आहे. फर्स्ट कंडिशनल, बोलू नका कोणाचं मधूनच अनम्यूट केलेलं आहे, म्यूट करा जरा. हा फर्स्ट कंडिशनल मध्ये काय असणार, सिंपल प्रेझेंटला सिंपल प्रेझेंटच आहे, बदल नाही. फक्त आपल्याला मेन क्लॉज मध्ये काय असणार आहे, फ्युचर असणार आहे. समजते सर्वांना? हॅलो, आवाज येतोय का? हो सर. हो सर. हा हो सर. तर सिंपल प्रेझेंट असणार आहे इफ क्लॉज मध्ये, मेन क्लॉज मध्ये काय असणार आहे, सिंपल फ्युचर असणार आहे. त्याच्यानंतर सेकंड कंडिशनल, सिंपल पास्ट क्लॉज असणार, सिंपल पास्ट टेन्स असणार आहे इफ नॉट मध्ये, आणि इकडे काय असणार आहे वुड कुड शुड, ह्याच्यात काय येऊ शकतं वुड वुड कुड शुड, ह्याच्यात येऊ शकतं ह्या वुडच्या ठिकाणी, प्लस वर्ब असणार आहे, फक्त वर्ब. तर तो कोणता असणार आहे, सेकंड कंडिशनल असणार आहे. थर्ड कंडिशनल मध्ये काय असणार आहे, पास्ट परफेक्ट प्लस वुड प्लस हॅव प्लस वर्ब पीपी. समजतंय? आता सर्वांच्या लक्षात आलं असेल की झिरो कंडिशनल मध्ये काय काय आहे. फर्स्ट कंडिशनल मध्ये काय आहे, प्रेझेंट आहे आणि नंतर फ्युचर आहे. त्या दोन्ही मध्ये सारखंच आहे, फक्त काय आहे इथं प्रेझेंट आहे, इथं फ्युचर आहे. झिरो आणि फर्स्ट फारसा बदल नाही. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बदल आहे, सिंपल पास्ट आहे तर इथं पास्ट परफेक्ट आहे, आणि इकडं वुड प्लस वर्ब आहे तर इथं वुड हॅव प्लस पीपी आहे. काय आहे, वुड हॅव प्लस पीपी. हा हे लिहून घेतलंय सर्वांनी? हा पुस्तक आहे. हो सर. हा
हा ठीक आहे. म्हणजेच आपण काय पाहिलं, नंबर 1 आता सर्वांना माहिती आहे. नंबर 1 म्हणजे कोणता कंडिशन आहे, कोणती Zero. आहे? झिरो कंडिशन. 0. Zero. हा, तर 0 मध्ये काय असणार आहे? सिंपल प्रेझेंट. Present. प्रेझेंट एका बाजूला असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा सिम्पल प्रेझेंट. Simple present. सिंपल प्रेझेंट. तर ह्याला आपण काय म्हणणार आहे? झिरो कंडिशनल म्हणणार आहे. हे माहित आहे तुम्हाला, इकडं मेन क्लॉज आहे हा मेन आणि इकडं आहे इफ. आता हे लिहून घ्यायचं, हे फार शॉर्ट मध्ये आहे, हे लिहून घ्यायचं सर्वांनी. नंबर 2 मध्ये आपण काय पाहिलं होतं? फर्स्ट कंडिशनल. त्याच्यामध्ये काय होतं? इफ क्लॉज मध्ये सिम्पल प्रेझेंट. सिंपल प्रेझेंट आणि पुढे इकडे काय होतं? सिम्पल फ्युचर. सिंपल फ्युचर. Future. मलाच आवाज ऐकू येते, कुणी मत केलं नाही रे. हा, सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर. तर आपण ह्याला काय म्हणतो? फर्स्ट First कंडिशनल condition. म्हणतो. नंबर 3 म्हणजे आपलं काय असणार आहे? सेकंड कंडिशनल असणार आहे. त्याच्यामध्ये काय होतं इकडं? सिम्पल पास्ट. Simple past. आणि इकडं काय होतं? वुड प्लस वर्ब. हा, राईट. वूड असेल किंवा कुड असेल कॅन, शुड. ते तुम्ही लिहू शकताय. हा, कॅन वर असणार, याच्यामध्ये कॅन याच्यामध्ये असणार. वूड प्लस वर्ब होतं तिथं आणि त्याला आपण काय म्हणतो? सेकंड कंडिशनल म्हणतो. सेकंड. हा, सेकंड कंडिशनल. नंबर 4 एक होतं सुरुवातीच्या मध्ये. इफ क्लॉज मध्ये काय होतं त्याच्यात? Past perfect. perfect. पास्ट परफेक्ट प्लस मेन क्लॉज मध्ये काय होतं? वुड Would प्लस plus have plus हॅव प्लस वर्ब पीपी होतं. बरोबर आहे ना? आणि ह्यालाच आपण काय म्हणतो? थर्ड कंडिशनल third म्हणतो ह्याला. condition. बरोबर. हा, एवढे 4 सूत्र लक्षात ठेवा, 1 मार्क मिळवा. किती? 4 सूत्र लक्षात ठेवा, 1 मार्क मिळवा. लिहून घ्या, लक्षात घ्या, समजून घ्या. समजलं नसलं तर मला विचार. कसा येतो सांगा की. हा, प्रश्न कसा येतो ह्याच्यावर? हा, हे तुम्ही पाठ करून ठेवा. प्रश्न कसा येतो ते आपण याच्यानंतर तेच पाहणार आहे आता, कारण हे एवढंच आहे. आता आपल्याला प्रश्न कसा येतो आणि आपण कसं लिहायचं तेच पाहायचंय. फक्त हे समजलंय का मला सांगा, की तुम्हाला इफ क्लॉज मध्ये सिंपल प्रेझेंट, मेन क्लॉज मध्ये सिंपल प्रेझेंट असेल तर तो काय असणार? झिरो कंडिशनल असणार. समजलं. हा, त्याचबरोबर इफ क्लॉज मध्ये सिंपल प्रेझेंट असेल आणि मेन क्लॉज मध्ये सिंपल फ्युचर असेल तर ते फर्स्ट कंडिशनल असणार. आता सिंपल फ्युचर मध्येच इथं कॅन पण येऊ शकतं, माहिती आहे तुम्हाला. मे पण येऊ शकतं, ते पण लक्षात ठेवा. ऑक्झिलरीज समजतंय, त्याच्यातून प्रश्न येणार आहे आपल्याला. कॅन, मे, जे काय असेल ते, तर ते फर्स्ट Shall. कंडिशनल असणार आहे. थर्ड मध्ये सिंपल पास्ट, हा शाल पण लिहू शकताय. बरोबर. सिंपल पास्ट मध्ये काय असणार? सिंपल पास्ट इफ क्लॉज मध्ये असणार. मेन क्लॉज मध्ये काय असणार? वुड, शुड, कुड प्लस इथं काय असणार? वुड, शुड, कुड प्लस वर्ब असणार. म्हणजे इथं जे आपण वापरले त्याचं काय होणार? इथं जे वापरलंय आपण त्याचा इथं काय होणार? पास्ट पास्ट होणार ना. इथं कॅन, हा, इथं समजा विल असतं तर वुड होणार, कॅनचं कुड होणार, शालचं शुड होणार, असं. आणि शेवटीच आपण पाहिला पास्ट परफेक्ट प्लस वुड प्लस हॅव वर्ब पीपी, हे आहे थर्ड कंडिशनल. ठीक आहे, लिहून घेतले सर्वांनी हे? हो सर. हा, आता हे तुमचं पक्का असेल तर याच्यावर तर तुमचा मार्क जाणार नाही. आता मी सांगतो तुम्हाला, त्या पद्धतीने तुम्ही मला फक्त उत्तर द्यायचे. हा, तर बघा,
एक वाक्य आहे, ते वाक्य कोणत्या कंडिशनल मध्ये आहे किंवा कोणत्या कंडिशनल्स मध्ये आहे ते ओळखायचं आहे फक्त. काय आहे? इफ. बघा, इफ न जनरली सुरू होणार आहे कंडिशन आहे म्हणजे इफ ही ट्राईड. आता याच्यावरून तुमच्या बरंच लक्षात आलं असेल. इफ ही ट्राईड, he could drive a car. He could drive a car. सेकंड कंडिशन. आता मला सेकंड कंडिशन. सेकंड. कोणता आहे? सेकंड कंडिशनल. सेकंड. तर हे सेकंड कंडिशनल कशावरून आहे? बघा, इथं काय आहे? सिम्पल पास्ट. सिंपल पास्ट. सिंपल पास्ट. आणि इथं काय आहे? वुड प्लस वुड वुड प्लस किंवा कुड प्लस वर्ब आहे. वी. म्हणजेच हे काय इंडिकेट करतं? सिंपल पास्ट. आणि वुड किंवा कुड असेल तर ते काय असणार आहे? तिथं तुम्हाला पर्याय येतील. झिरो कंडिशनल, फर्स्ट कंडिशनल, इथं थर्ड कंडिशनल, 4 नंबरला येईल सेकंड कंडिशनल. तर आपण लक्षात ठेवायचं आहे काय येणार आपलं उत्तर? सेकंड कंडिशनल. त्याला पूर्ण गोल करायचं आहे मग तुम्ही. हा, लिहून घेतलं हे वाक्य? लिहून घ्या. हो सर. घेतलं का लिहून? हा. If I exercise, काय झालं असतं? इफ आय एक्सरसाइज, एक मिनिट, एक्सरसाइज एक वाक्य आहे. इफ आय एक्सरसाइज, आय बघा काय आहे? इफ आय एक्सरसाइज, आय. आता एक पर्याय देतो, ह्याच्या खालचे पर्याय निवडायचे आहेत तुम्हाला. आता काय करायचं आहे? पर्याय निवडायचे आहेत. इफ आय एक्सरसाइज, आय स्टेड, हॅव स्टेड, स्टे आणि वुड स्टे, वुड स्टेड. हा, तर या इफ आय एक्सरसाइज, आय डॅश डॅश फिट. तर खाली 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायापैकी काय येईल तिथं? वुड स्टेड. वुड स्टेड. स्टेड. काय येईल सांगा मला? स्टे इन सर. स्टेड. पुरुष पहिला नंबर. हा, 3 नंबरचा. आता वुड स्टेट काय येणार नाही सांगा मला? हे वुड स्टेट काय येणार नाही सांगा मला? वुड स्टेट काय येणार नाही? पास्ट परफेक्ट नाही. हा, सर त्या कुठल्या कंडिशन मध्ये बसत नाही काय सर. नाहीये? पास्ट मध्ये येतं. हा, राईट. वुड पास्ट मध्ये. म्हणजे ते काय होणार आहे? हा, ते इथं पास्ट परफेक्ट जर असतं तर तिकडं ते बरोबर झालं असतं. इफ आय, इफ आय हॅड एक्सरसाइज्ड असं असतं तर पुढे काय असतं? ते वुड हॅव झालं असतं. विशेष म्हणजे त्याचं ते पण झालं नसतं, त्याच्या पुढचं झालं असतं. समजतंय? म्हणजे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, आपलं जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये बसायला पाहिजे. ते कुठेतरी हुकलं की हुकलं. लक्षात घ्या, कुठेतरी हुकलं की हुकलं. त्याच्यात काय पुन्हा हे नाही. आता बघा, अजून एक वाक्य घेऊया असंच. इफ यू फायर, इफ यू डॅश डॅश फायर, यू गेट बर्न्ड.
आता ऑप्शन आहे टच्ड, त्याच्यानंतर आहे टच, नंबर 3 आहे वुड हॅव टच्ड, वुड हॅव टच्ड, आणि चौथा आहे विल टच, विल टच. हा, काय होईल? इफ यू टच ना टच द 5, काय ना टच झिरो कंडिशन. टच येईल सर. इफ यू टच फायर. हा, बरोबर आहे. झिरो कंडिशनल म्हणजेच टच येणार. इथं आपण टच लिहिलं तर काय होणार आहे? इफ यू टच फायर यू गेट बर्न्ट. एक जनरल ट्रूथ आहे, माहिती आहे आपल्याला. म्हणजेच काय होणार? टच येणार. याच्यात बाकीच काय याची गरज आहे का? नाही. अशा पद्धतीने तुम्हाला याच्यावर एक भरपूर एक्झाम्पल किंवा एक एक्झाम्पल तुम्हाला असं एक्झाम मध्ये डायरेक्ट येणार आहे. मग ते असं येईल, फर्स्ट कंडिशनलचं येईल किंवा कॉमन एरर्स मध्ये येईल. कारण ह्याच्यावर कॉमन एरर्स आहे बघा, महत्वाचं. कॉमन एरर्स मध्ये ह्याच्यावर येत आहे. हा, येतं, नेहमी येतं. नंबर 3 लिहूयात आपण. बघा, जनरली आता हे झालं आपलं फर्स्टच झालं. आता दुसरं एखाद्याचं घेऊया. इफ आय वेअर अ किंग, म्हणजे मी किंग असतो तर काय केलं असतं? आय पुअर will would हेल्प आहे इथं बरं का, एक हेल्प आहे तुम्हाला इथं फक्त म्हणायचं आहे. 3 हॅव, 4 आहे नन ऑफ द अबाव किंवा नन ऑफ इट असं पण येऊ शकतं. तर काय करायला पाहिजे आपण? आता बघा, इफ आय वेअर अ किंग, हा काय येणार? हॅव हा, इफ, हा काय येणार इथं? वुड येणार. वुड येणार. का वुड येणार? कारण इथं काय आहे? पास्ट आहे. जर इथं प्रेझेंट असतात तर विल आला असतं तिकडं. मॅडम, इथं जर प्रेझेंट असतात तर तिकडं विल आला असतं. इथं पास्ट आहे म्हणजे त्या विलचा सुद्धा काय होणार आहे? काय होणार आहे? हॅलो, त्याचा पण पास. हा, तुम्हा सर्वांना, हा, इथं पास्ट आला की इकडं सुद्धा काय होणार आहे? पास्ट टेन्सच येणार आहे. म्हणजेच काय होणार? इथं वेअर आले की इकडं वुड, कुड, शुड हेच येणार आहे. इथं विल आलं किंवा इथं फक्त एक सर्वसाधारण टेन्स आला तर इकडं मात्र फ्युचर येऊ शकतो. पण ते वाक्याच्या मिनिंगवर डिपेंड असणार. तर त्याच्यात तुम्हाला खाली ऑप्शन असणार, त्या ऑप्शन पैकी तुम्ही बरोबर सिलेक्ट करायचं आहे ते. हा, हे लिहून घेतलं का सर्वांनी? हो सर. सेकंड कंडिशन. हा, सेकंड कंडिशनचा आहे. बघा आता, इफ यू, नंबर 3 वाक्य असेल आपलं. इफ यू हॅड ट्राईड, इफ यू हॅड ट्राईड, जर तो प्रयत्न केला असता तर काय झालं असतं? यू हॅव, you would have driven a car. आता बघा, या वाक्यामध्ये काय आहे? इफ यू हॅड ट्राईड, जर तो प्रयत्न केला असता म्हणजे यानं प्रयत्न केलेला नाही. इफ यू हॅड ट्राईड यू वुड हॅव ड्रिव्हन अ कार, म्हणजे काय? तो ड्राईव्ह करू थर्ड शकतो. कंडिशन. हा, तर कोणती कंडिशन आहे? हा, तर हे काय आहे?
थर्ड कंडिशनलचे एक्झाम आहे. थर्ड कंडिशनलचे एक्झाम आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम मध्ये येईल. तुम्ही नीट लक्षात ठेवा, कारण याच्यावर बरेचसे एक्झाम्पल येत असतात. एक कॉमन एरर मध्ये याच्यावर येत आहे. कसं काय? हो सर. हा, if you open the door, if you open the door, the dog goes out. If you open the door, the dog goes out. सांगा मला हे कोणतं कंडिशनल आहे? Zero conditional. झिरो कंडिशनल. हा, कारण इथं पण सिंपल प्रेझेंट आहे, इथं पण सिंपल प्रेझेंट आहे. अर्थातच हे वाक्य काय आहे? झिरो कंडिशनल आहे. ठीक आहे. आता बघा, त्याच्यानंतर तुम्हाला एक प्रश्न येतो नेहमी. कधी कधी काय होतं, तुम्हाला हे तरी चेंज करायला होतात किंवा इकडचा क्लॉज तरी चेंज करावा लागतात. जर दोन्ही पण आपल्या लक्षात असेल तर मात्र काय होणार, हे 100% तुमच्या बरोबर लक्षात येणार. इफ यू, आता इफ यू जर तरच्या वाक्यामध्ये इफ यूच घ्यावं लागणार आहे. इफ यू हॅड आस्क्ड मी अबाउट द बुक. हा, तर ह्याच्या नंतरचा क्लॉज मला सांगायचा आहे. बरोबर सांगा. इफ यू हॅड आस्क्ड मी अबाउट द बुक्स, काय काय म्हणजे कुठला सेंटेन्स येऊ शकतो याच्यानंतर, कारण ते तुम्हाला त्या टेन्स मध्ये लिहून सांगायचं आहे. इफ यू हॅड, इथं लक्ष द्या, हॅड आस्क्ड आहे म्हणजे काय आहे? हॅड आस्क्ड आहे म्हणजे काय आहे? थर्ड कंडिशनल. Would have V3. हा, Would have तर V3. पुढं काय आहे ना? हा, म्हणजे पूर्ण सांगायचे मला आता. इफ यू हॅड आस्क्ड मी अबाउट द बुक, तर मी काय केलं असतं? आय, सांगा, आय वुड हॅव I would have told about it. Told about it. ठीक आहे ठीक आहे, told about it किंवा would have, I would have given you असं पण झालं असतं. gave, give, given. हा, तर म्हणजे इथं आपल्याला काय करायचं होतं? फक्त would प्लस have प्लस वर्ब PP. PP पलीकडे लक्षात घ्यायचं होतं. काय? हा, if you had asked me about the book, I would have told about it. म्हणजेच काय आहे? would have वर्ब PP. लिहिलं सर्वांनी हे? हो सर. हा, ठीक आहे. आता काय करायचं आहे? प्रत्येकानं एक एक वाक्य याचं कंपोज करायचं आहे. तुमच्या मनानं, फ्री स्टाईल तुमच्या मनानं करायचं आहे. करा लवकर, पटपट पटपट करा. एक एक वाक्य म्हणजे 4 सूत्रामधली 4 वाक्य तुमच्या मनानं, तुमचे वर्ब, तुमची आयडिया, तुमची कंडिशन, सर्व काही तुमचं. सांगा, पटपट पटपट करा. हा, नंबर 1चं कुणाचं झालं असलं तर सांगा, तोंडी करायचंय. सांगा, नंबर 1चं कुणाचं झालं असलं तर सांगा. झिरो कंडिशनलचं सांगायचं. झिरो If you कंडिशनल. play cricket. Hello sir. If you play cricket. हाय, प्ले क्रिकेट. हा, You become fit and fine. राईट. यू बिकम फिट अँड Fine. फाईन. बघा, सरांनी काय केलेलं आहे? इथं पण प्रेझेंट वापरला, इथं पण प्रेझेंट वापरला आणि एक जनरल ट्रूथ सांगितलं. जर तुम्ही क्रिकेट खेळला तर काय होईल? तुम्ही फिट अँड फाईन होईल. खरं आहे. म्हणजेच काय? जनरल ट्रूथ आहे आणि झिरो कंडिशनल आहे. सर्वात महत्वाचं काय आहे? झिरो कंडिशनल आहे. आता सर यावरच्या तुम्ही सांगू नका. नेक्स्ट
चला दुसऱ्याला संधी आता. आता मला फर्स्ट कंडिशन सांगायचंय. If it rains, सांगा फास्ट. if it rains, rains. हा इफ इट रेन्स. इफ इट It will be- It will be green everywhere. इट विल बी बरोबर आहे. ग्रीन एव्हरी फेअर. तर इथं काय आहे, सिंपल आहे. इकडं फ्युचर आहे. विल बी म्हणजेच काय असतं, विल प्लस वर्ब. बी म्हणजे स्वतः एक वर्बच असतं ते सुद्धा. म्हणजेच काय आहे, हा फर्स्ट कंडिशनल आहे. समजते सर्वांना. इकडं काय दिलेलं आहे, प्रेझेंट आहे. इकडं फ्युचर वापरलाय. तर बी म्हणजेच एक वर्ब असतो, सर्वांना माहिती असेल. बी ची रूप सर्वांना माहिती आहेत. बरोबर आहे मॅडम. आता तुम्ही सांगू नका, दुसरं कोणीतरी सांगा. आता कोण कोण आहे मला एकदा बघू द्या. मला काय कोण, हा 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 सांगा. इफ यू, हॅलो काय म्हणता सर? सर इफ यू हॅलो. हा सर पुन्हा सांगा काय म्हणताय. इफ हा, बोला. यू डू नॉट If we were वी वेर good study, इफ यू वेर, नाही वाक्यरचना चुकते. इफ यू वेर, बघा इफ Study वी well. वेर स्टडी well, गुड गुड म्हणायचं नाही सर, वेल म्हणायचं. वेल. हा इफ वी वेर स्टडी वेल, we would जर आपण स्टडी चांगली केली हा वी would Would. get good वुड marks. गेट, हा बरोबर आहे. आता गुड मार्क्स. ठीक आहे. तर इथं काय केलंय सरांनी, एक इथं सिंपल प्रेझेंट वापरलाय आणि पुढे वुड प्लस वर्ब वापरलेला आहे. काय वापरलं, वुड प्लस वर्ब. आता याच्यातच कुणीतरी मला कॅन किंवा कुड वापरून सांगा. नंबर 3 मध्येच सर इथं तसं नाही वुड पण आलेला आहे. दुसरं एक हा सांगू बरं का? चालेल. हा सांगा. हा सांगा. If you 4 do नंबर yoga- सांगा. चला. इफ यू डू योगा If you do yoga, stay healthy. हा You you will stay will healthy. stay healthy. बरोबर आहे. हा हा तर कोणता आहे सर हे will कसं conditional? येईल सर? फर्स्ट कंडिशन. सर हे सेकंड तुम्ही मध्ये will नाही नाही का येणार सर. सांगितलं? फर्स्ट नाही कंडिशन नाही तुम्ही काय सांगितलंय मला सांगा. यू विल स्टे हेल्दी. नाही समजा तुम्ही यू विल स्टे स्टे हेल्दी. हेल्दी. हा तर याच्यात हे सांगा कुठलं कंडिशनल आहे हे? फर्स्ट कोणता आहे? कंडिशन. फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन सर. हा फर्स्ट आहे. बरोबर आहे. तुम्ही जर हे विल ड्रॉप केलं तर काय होईल? विल ड्रॉप केलं तर काय होईल? झिरो झिरो कंडिशन. कंडिशन. झिरो हा हे लक्षात तुमच्या आलं की तुम्हाला हे लक्षात आलं की झालं, बरोबर आलं. बाकीचं सर्व मग तुम्हाला समजायला लागलं त्याचा अर्थ आहे. आता मला एक थर्ड कंडिशनलचं कुणीतरी सांगा. इफ थर्ड कंडिशनल पास्ट परफेक्ट. If we had had studied well, we would have we would have पुढे सांगा. would We would got would have got. बरोबर आहे. good marks. we would have got काय if we had studied well we would have got success. तर आपण चांगला स्टडी केला असता म्हणजे केलेला नाही तर काय झालं असतं ते पुढे दिलेलं आहे.
म्हणजे हे कसं असतं, इम्पॉसिबल असतंय, हे इम्प्रॉबेबल असतंय, हे नाही, हे इम्प्रॉबेबल असतंय. त्याच्यानंतर हे कसं असतंय, प्रोबेबल असतंय, आणि हे मात्र जनरल असतंय. जनरल, त्याच्यात प्रोबेबिलिटीचा काय संबंध येत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचंय, घरी थोडी प्रॅक्टिस करा. येतंय, फार सोपं आहे. आता तुम्हाला ते सूत्र रूपात लिहून दिल्यामुळे तर तुमच्या अधिक लक्षात आलं असेल. पुसू का हे? हो सर. हा, 1 मार्क येणार आहे याच्यावरती, 1 मार्क येणार आहे बघा. चुकायचा नाही हा 1 मार्क कंडिशनल वरचा. सोपा आहे. जनरली हे 8वीच्या मुलांना असते बघा. 8वीच्या सीबीएसईच्या मुलांना आहे हे. सोपं असतंय, फक्त आपल्याला थोडस लक्ष द्यावं लागतंय. हा, तर जनरली काय करायचं आपल्याला, आपण काय काय पाहिलेलं आहे तर बघा, फर्स्ट कंडिशनल पाहिलं नाही. अगोदर मी काय म्हणतो, 0 कंडिशनल म्हणूया. कंडिशनल, त्याच्यामध्ये काय सांगितलं आपण, फक्त काळ सांगा मला, काळ सांगा. काळावर सर्व डिपेंड आहे आणि काळातच आपण शिकतो. सिम्पल प्रेझेंट. सिम्पल प्रेझेंट सिम्पल प्रेझेंट. सिम्पल प्रेझेंट. बरोबर आहे. प्लस सर. प्रेझेंट. सर, हा, बोला. एक वाक्य नंतर बरोबर आहे का फक्त सांगता का, ग्रॅमॅटिकली? हा, हे झाल्यानंतर मला सांगा, मी सांगतो. हो, 1 मिनिट, मला हे लिहू द्या, मग शेवटी सांगा. हा हा, फर्स्ट कंडिशनल. फर्स्ट कंडिशन. हा, कंडिशनल काय असणार, सिम्पल प्रेझेंट सिम्पल प्रेझेंट, सिम्पल फ्युचर. प्लस सिम्पल फ्युचर. सिंपल फ्युचर, आणि त्याच्यातच काय येणार आहे अजून सांगा बरं. त्याच्यातच काय येणार आहे, कॅन मे शॉल. हा, माहित नाही मॅडम, मे येणार, मे. हा, नंबर 3 सेकंड कंडिशनल. सेकंड कंडिशनल सिंपल पास्ट. काय येणार इथं, सिम्पल पास्ट सिंपल फास्ट, आणि इकडे काय येणार, वुड प्लस हॅव. वुड प्लस बी. वुड, कुड, शुड शुड शुड. प्लस वर्ब. हा, थर्ड कंडिशनल. पास्ट कंडिशनल पास्ट काय असणार आहे, परफेक्ट. परफेक्ट, आणि वुड इकडं हॅव प्लस वी. वुड म्हणजे तिथं बीपी. कुड पण असेल, शुड पण असेल, प्लस हॅव वर्ब प्लस PP. वर्ब प्लस पीप. पीपी. हा, आता सर्वांच्या हे तर लक्षात आलं असेल, 0 फर्स्ट सेकंड थर्ड हे विसरून जावा. आता इकडे या, याच्यात आल्यानंतर एक लक्षात ठेवा, एक क्लॉज आहे, दुसरा आहे मेन क्लॉज. एक क्लॉज मधले पहिले जे 2 आहेत सेमच आहेत, दुसरे 2 मात्र भिन्न आहेत. म्हणजे पहिले 2 प्रेझेंट मधील आहेत, दुसरे 2 एक सिंपल पास्ट मधला आणि एक पास्ट परफेक्ट. आता ज्यावेळेस इकडे बघा, सिंपल प्रेझेंटला सिंपल प्रेझेंट असेल, सिंपल प्रेझेंटला फ्युचर पण येऊ शकतो, आणि पास्ट, सिंपल पास्ट मध्ये वुड, कुड, शुड प्लस वर्ब पण येऊ शकतं, आणि पास्ट परफेक्ट मध्ये मात्र वुड, आणि ज्यावेळेस तो परफेक्ट म्हणेल त्यावेळेस इथं हॅव आलेला असेल, हॅवच्या पुढे वर्ब पीपीच लिहित असतं. त्याच्यामुळे ते तुमच्या लक्षात राहील. तर हे लक्षात ठेवा, 1 मार्क तुम्हाला मिळेल. पुसू का हे? हो सर. हा, हा, कुणाचं एक वाक्य होतं, पटकन सांगा. हा, सांगा काय वाक्य आहे. सर, फक्त ग्रॅमॅटिकली बरोबर आहे का सांगा. इफ शी हा, हॅड सांगा सांगा ब्रॉट सांगा. इफ शी हॅड हा. ब्रॉट न्यूज फॉर मी, हा हा, I would have thanked her.
आहे ना बरोबर मॅडम, काय झालं याच्यात? काय म्हणजे चुकीचं नाही ना, past- इथं आहे पास्ट परफेक्ट, इथं म्हणजे आहे तेवढं पास्ट आहे. परफेक्ट. हा सेमच आहे ना, फक्त तुम्ही आता मी जसं सांगितलं फक्त काळाकडे लक्ष द्या. आता मी इथं बघा काय लिहिलंय, फक्त काळ लिहिलाय. इफ होईन इफ होईन ते तसलं काय लिहित बसायचं नाही, फक्त काळाचे शब्द लिहायचे, काळाचं, की ते बरोबर हो येतंय. मग समजलं, त्या स्ट्रक्चर मध्ये ठेवायचं, आपोआप येतंय. 1 मार्क तुम्हाला आत्ताच नाही, म्हणजे टीईटी मध्येच फक्त नाहीये, तर बाकीच्या अगदी एमपीएससी युपीएससी परीक्षेपासून 1 मार्क तुमचा या 4 सूत्रामध्ये आहे. या 4 सूत्रामध्ये 1 मार्क आहे सर्वांचा. अभ्यास करा, हॅलो सर, प्रॅक्टिस करा, येऊन जाईल तुम्हाला. हा बोला. एरर्स मध्ये हेच असतं का? नाही नाही, एरर्स मध्ये कसं असतंय, एरर्स हा काय कुठला पर्टिक्युलर एक टॉपिक नाहीये. एरर्स म्हणजे हा कुठला एक पर्टिक्युलर टॉपिक नाहीये, ते सर्व ग्रामर आणि त्याच्यातलं एरर म्हणजे कॉमन एरर ते असतंय त्याच्यामध्ये. ते काही एक कुठला टॉपिक नाही, ऑल ग्रामर आहे त्याच्यात. हळूहळू तुम्हाला सर्व ग्रामर विचारण्याऐवजी फक्त एरर्स विचारायला सुरुवात करतील, म्हणजेच ग्रामर आहे ते. हा ठीक आहे, तर ते 4 पद तुम्ही करून ठेवा व्यवस्थित, आणि तुमच्या अभ्यास करताना याच्यावर पण लक्ष द्या. 1 मार्क असतो. उद्या त्याला आपण अनलेस इफ नॉट घेऊया. तुम्हाला हे समजलं असेल तर ते पण समजेल, काय फारसा अवघड नाही आहे. हा ठीक आहे, एक्झिट करू का? हो सर. हा ठीक आहे, अभ्यास करा. पुन्हा एकदा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला पण सर. धन्यवाद.